काय झालं? ज्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता त्यावेळेला याच उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती की आज 40 पैकी एकाही आमदाराला मी निवडून देणार नाही. खोके 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 म्हणून बाप बेटे थकले. ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम, उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जायला लागेल हे वास्तव आहे. राणे साहेब पण त्याला साक्षीदार आहेत. तुमच्या वडिलांना विचारून घ्या, तुमचे वडील पण साक्षीदार आहेत. अनेक खोके मिठाईचे आम्ही पोचवलेत मातोश्रीमध्ये. होय, एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले. कोट्यवधी रुपये विकास कामासाठी खोके दिले आणि पुन्हा 40च्या 40 आमदार निवडून आणले. एकही आमदार पडू दिला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, रामदास भाई, या 40 पैकी एकाही आमदाराला मी पडू देणार नाही. सगळ्याच्या सगळे आमदार मी निवडून आणीन. आणि आज पुन्हा मी माझ्या कोकणाच्या वतीनं शिंदे साहेब तुमचा मी आभार मानतो, अभिनंदन करतोय. अरे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुम्ही बोललात तसे चाललात. सगळ्या आमदारांना कोट्यावधी रुपयाचा निधी दिलात. कुठे विकास कामाला तुम्ही कमी पडले नाहीत. तुम्ही रात्रंदिवस झोपला नाहीत. तुम्ही जेवला नाहीत. कधी झोपतायत कधी जेवतायत कोणाला माहित नाही. दिवस रात्र काम केलं. होय शिंदे साहेब, मी देखील 10 मुख्यमंत्री जवळना पाहिलेत. मी 32 वर्ष विधिमंडळामध्ये काढली. 10 मुख्यमंत्री जवळना पाहिलेत. पण एकनाथ शिंदे साहेब सारखा पछाडलेला रात्रंदिवस काम करणारा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. रात्रंदिवस काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही. आणि उद्धवजी, तुम्ही एकनाथ शिंदेना बोलताय. कुणाची चूक आहे? तुम्ही आत्मपरीक्षण तुमचं केला पाहिजे. 40 आमदारामध्ये 10 मंत्री तुम्हाला सोडून का जात आहेत? आणि ते एवढंसं पिल्लू चला, ते कोणते पिल्लू? ते उद्धव ठाकरेचं काय ते पेगमिन एवढंच आपलं टुकटुक टुनटुन काय बोलतोय? मी अमुक करणार, मी याला इकडे येऊन देणार नाही, मी मंत्रालयाची पाणी चढून देणार नाही. तुझी अवकात काय आहे? तुम्ही बाप बेटे आहात ना. तुम्हाला सगळं आयतं मिळालं. सगळं शिवसेना प्रमुखांनी कमावलं. तुमचं काय योगदान हो? तुमचं काय योगदान? आणि म्हणून शिंदे साहेब, चिंता करू नका. आज देखील 2.5 वर्षात जे तुम्ही काम केलंय, संबंध महाराष्ट्राच्या माय भगिनी सगळ्या तुमच्यासोबत आहेतच. पण सगळे तुमचे भाऊ देखील तुमच्यासोबत आहेत. सगळा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. शिंदे साहेब आगे बढो. आणि म्हणून महाराष्ट्राचा हा वाघ, महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी, दिल्लीच्या पाठीशी कणखरपणे उभा राहिलेला संबंध महाराष्ट्राने पाहिलाय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून. आणि म्हणून अधिक बोलणार नाही. आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. एवढंच मी आपल्याला सांगेन, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला काल होता, आजही आहे, उद्याही असेल. उद्धव ठाकरे, आज तुम्हाला सांगतोय, जे तुमच्यासोबत 10-15 जे आहेत ना, आणखी 2 वर्षात एक पण शिल्लक राहणार नाही. कोण शिल्लक राहणार नाही तुमच्यासोबत. एक दिवस असा येईल की हा देश सोडून रात्री 2 वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल. आता मी सांगेन ना, लंडनला तुमचं काय आहे, अमेरिकेला तुमचं काय आहे, श्रीलंकेला तुमचं काय आहे, आणि कुठं काय आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे. 50 वर्ष मातोश्रीमध्ये आम्ही काढलीत. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. एकनाथ शिंदेना बोलाल तर याद राखा, संबंध महाराष्ट्र मावळा हा एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पुन्हा एकदा सांगतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.